हॅलो, कोण बोलतंय? आमदार साहेबांचा विजय असो. बर असू दे विजय, पण कोण बोलतंय? अण्णासाहेब. अण्णासाहेब. अहो मी चाटू कार्यकर्ता बोलतोय. चाटू कुठला कोण चाटू? मला काय लक्षात येणं माझ्या. अहो आमदार साहेब, गेल्या 15 दिवसापूर्वी आपली मिरवणूक झाली का? आमदारकी इलेक्शन झालं. हा तुमचा कार्यकर्ता चट्टोपाध्याय, उपाध्याय नाव नाही माझं. हा चट्टोपाध्याय. मग त्या चट्टोपाध्यायचं तुम्ही काटून छाटून नाव माझं चाटू केलं नाही. हो, ती काळा काळा माणूस तो. अहो काळा हाय, टाकला हाय, सगळा आहे. हो पण पांढरी शिपाट कपडे घातले तुम्ही. हा, दाढीवाला ना. हा हो, आलं का त्यांना तुमच्या? आलं. अहो ते काय झालंय, पंपावर तेल टाकायला चाललो होतो हा आणि 2 किलोमीटर आली गाडी माझी बंद पडली. हा आणि गाडी बंद पडली म्हणून मी गेलो पंपावर चालत. अरे तिथं पंपवाला लागलं मला हेल्मेट आणा. आणि मग त्या पंपवाल्याला म्हटलं, तू कोण आहे? मी कोण आहे? तू ओळखतोस का म्हटलं. हा मी कोण आहे ओळखतो का? आमदार साहेबाचा राईट हँड आहे म्हटलं मी. हा तर ते म्हटलं, त्या आमदार साहेबाचा तू राईट हँड असू दे नाही लेफ्ट हँड असू दे, राईट पायावाला असू दे नाही तर लेफ्ट पायावाला असू दे, आम्हाला सांगू नको. हेल्मेट असल्याशिवाय आम्ही पेट्रोल देत नाही. आता काय नियम असेल त्याप्रमाणे ते करावं लागणार. हो, मग आलो, पुन्हा हेल्मेट घेतलं हा आणि पुन्हा गेलो. बर. तर पुन्हा म्हणतोय बाटलीत तेल आम्ही देत नाही. अहो बरोबर आहे की, काय नियम आहे त्याच्याप्रमाणे वागायला लागते. अहो मग तुमचा कार्यकर्ता होण्याचा अर्थ काय आहे? नुसतं चाटायसाठी का? आम्हाला दुसरा उद्योग नाही बे. अहो उद्योगाचा सवाल नाही. आता मग तुम्हाला का नाही, आता कार्यकर्त्याला एक तर दुसरा बी करणार तसा. अहो मग तुमचा प्रचार कशासाठी करायचा आहे? येणाऱ्या काळात तुमचं डिपॉझिट जप्त केलं म्हणजे मग कळलं. अहो पण तुम्ही कार्यकर्त्यानेच असं केल्यानंतर मग ते पब्लिक काय करणार आहे मला सांगा बरं. असं अहो करून मग आम्ही कार्यकर्ता पब्लिक मध्ये येतोय अण्णासाहेब का कशा येते मला तुमचं हेच काय कळत नाही राव. अहो मग तुम्ही कार्यकर्ता आहे ना, तुम्ही उलट गणाची सेवा दाखवाय पाहिजे का? तुम्ही उलट जाऊन गणा त्यांना हे करून बोलत चालतंय का? अहो अण्णासाहेब, मी काय म्हणतो ऐकून घ्या. तुम्ही त्या पंपवाल्याला फोन करा आणि सांगा त्यांना, अहो पैसे आमचा आम्ही देतोय, फुकट तेल द्यायला पाहिजे. तुम्ही आश्वासने दिली ती, तुम्हाला कसली अडचणी देणार नाही, तुम्हाला रस्ता चांगलं करून देईन, मग घर बांधून देईन. ही अहो काय तोंडच फिरवलं नाही इकडं राव. अडचण आली आम्हाला तेल देण्याची बाटली द्या म्हणून तुम्हाला फोन लावला. तर तुम्ही लागलाय कार्यकर्त्याने असं केलं तर गाव जनता कशी करेल? आमची जनता अशी काय? अरे त्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं, ह्याची काय अक्का बिक्कल आहे का नाही तुम्हाला? अक्कलीचा सवाल नाही, लय बोलायला लागलाय. बघ, अरे आमच्या गाड्या कमी केल्या पेट्रोलसाठी आणि तुम्ही लागा नुगा नाही उलट लागा तंडायला लागलाय. येड लागले तुम्हाला. मी तुझी अडचण ऐकाय बसलो नाही रे आमदारा. तुझी अडचण ऐकाय बसलो नाही मी. माझी अडचण, मला तेल मिळत नाही, मला वैरण आणायचे, मकान जनावर बाप लागला बॉम्बलायला. मग गाडी घेऊन जाते तर तेल देते, एका बाटली घेऊन जातोय. गाड्याला 4 किलोमीटर ढकलत नव्हता. मग आता काय विलाज आहे त्याला? नियम आहे ते नियम आहे. तुझ्या महागला लागूनच माझं खरं वाटोळ झालेलं का? तुझ्या असल्या नादाला लागण्यापेक्षा दुसरा आमदार बघितला, नेता बघितला तर त्याला निवडून दिलं असतं. एका घरात लागा एका ठोक्यानं मत माझी 50 तुला दिली. अहो बरोबर आहे, लय चांगलं झालं की आनंदाची गोष्ट आहे. पण तुम्ही का नाही अहो नियमानं वागलं तर आपल्याला का नाही सगळं होईल. नाही बघा, मला आमदार साहेब तुम्ही फोन लावा आणि मला एक बाटलीवर तेल द्यायला सांगा. पण असं करून चालतंय का? मग आता मी काय करू मला सांगा फक्त. तुम्ही तुमचं चाललं राव, मी असंच करा तसंच करा, टाकलं माणूस पाठवून द्यायला टाकला, मला नाही टाकला, मला एकदम चाला येत नाही. आळपोर नाही असे कार्यकर्त्याने असं केल्यावर कसं व्हायचं मालक? आमदाराचं त्याला काय म्हणून तुझी पावर बिवर काय आहे का नाही? काय नुसतं ज्ञान गेलेला आमदार झालाय तो. पावरे सवाल नाही, परंतु कार्यकर्त्याने असं केल्यावर मग दुसरी कशी करायची? अशानं लागा तू निधी आणशील आणि काम करशील आणि तालुक्यात एकाच करशील. जनताला सरळ लागावून नालायक ठरवलं तो लागा काय बोलतोय लागा ही लागा काय आवाज झालं त्याव झालं याव झालं. ते आवाज कसे यायचा? खडखड कसा आवाज येतो तो? मी वैतागले मला तेल पाहिजे रे. ऊन लागायला इथं 45 डिग्री तापमान आहे, इथं उभा राहा वाटत नाही. ती कुळकुळ्यासारखा आवाज येतोय. काय भानगड? काय आवाज येतोय? डोकं फोडून घेतलं मग तुला कळलं, तवर नाही कळायचं ना. डोकं फोडताना बरं ते आवाज कशाचा येत होता? लगा इतका बी नाबरूचा कसा आहे लगा तो? ठेव पण नालाय कुठला नाही आवाज येत होता की काय? हॅलो. हा अहो आमदार साहेब, तुम्ही आमदार साहेबच आहे का? काय मूर्खासारखा कोण दुसरा फोन बिन लागलाय? अरे काय लगानं ते तू एवढा वैतागलाय का? कुणाला लावायचा होता फोन? अण्णा साहेब आमदाराला लावायचा होता. काय कुठला आमदार आणि कुठला आणलाय?
तरी म्हटलं मला अण्णाचा आमदार माझा असं बोलत नाही तर हे नाही तर अर्धूर बोललो तरी का बसतोय तुला मूर्ख बेकार लाज बीज वाटले नालायक मूर्ख कुठला गाडो कुठला अक्कल बेकार आहे का नाही तुला रॉंग नंबर आहे म्हणून सांगायचं नाही माझं सगळं ऐकत बसला पेट्रोल नाही बाटली नाही हेल्मेट नाही चालत जा ढकलत जा थोडी तर अक्कल पाहिजे लागा तुला बिना भरोसा कुठला लागा नालायक मूर्ख गंमत केली गंमत केली गंमत केली तुला धावतो तुझ्या आतरी वाळूच घालतो खोटीला अडकवतो ठेव फोन अरे